काय म्हणताय गँग? सध्या मराठी सिनेसृष्टीत एकाच चित्रपटाची तुफान चर्चा सुरू आहे, ती म्हणजे महाराष्ट्र एप्स्टीन फाइल्स. संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या नाशिकच्या त्या भोंदूबाबा अशोक खरातच्या लैंगिक शोषण प्रकरणावर आता थेट चित्रपट येतोय. हा चित्रपट म्हणजे एका अत्यंत संवेदनशील प्रकरणाची थेट पोलखोल असणार आहे. आता सर्व काही एक्सपोज्ड होईल या कडक टॅगलाईनसह हा सिनेमा 2 ऑक्टोबर 2026 ला रिलीज होणार आहे. स्वरूप बी सावंत यांच्या दिग्दर्शनाखाली खरात प्रकरणातील महिलांवर शोषण लपलेलं सत्य उघडकीस आणलं जाणार आहे. चित्रपटाची स्टार कास्ट एकदम वजनदार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद या चित्रपटात थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या माजी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारणार आहेत. या भूमिकेमुळे सध्या प्रचंड खळबळ उडाली असून दीपाली सय्यद यांना धमक्यांचे फोन सुद्धा आल्याची माहिती समोर आली आहे. तर खरातची मुख्य भूमिका बॉलिवूड मधला एक मोठा अभिनेता साकारणार आहे. जैन फिल्म प्रोडक्शन्स आणि मातोश्री एंटरटेनमेंट वर्ल्डने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर या वादग्रस्त विषयावरील चित्रपटाबद्दल तुमचं मत काय ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि मराठी सिनेसृष्टीच्या अशाच कडक अपडेटसाठी कलाकार कट्टाला आत्ताच फॉलो करा.